नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नांद्रा गावातील प्रगतीशील शेतकरी महेश विठ्ठल पाटील यांच्या शेतामध्ये. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अतिशय सुंदर असा बाग त्यांनी बनवलेला आहे. एकदम सुंदर जबरदस्त अशी बाग आहे. बागाची निस्वंची क्वालिटी तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर नमस्कार दादा. नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो. कधीची लागवड केलेली? आपली लागवड 28 ऑगस्टची आहे. 28 ऑगस्टला. बरं, इतका छान बाग बसवलेला, काय तुम्ही असं स्पेशालिटी ट्रीटमेंट केलेली आहे की एवढा सुंदर बाग बसलेला आहे तुमचा? स्पेशलिस्ट म्हणजे आपण जे रेग्युलर आपले जे डोसेस आहे ते आपण देतच आहे, पण त्याचबरोबर आपण एक त्याच्यासोबत एक काम करतो की महिना दीड महिना झाला की आपण बॅक्टेरिया फर्टिलायझेशन करतो म्हणजे करतो. गुळ, ताक आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया यूज करून आपण बागेला दर दीड महिन्याला सोडतोय. आतापर्यंत 4 वेळा बॅक्टेरिया पण सोडला गेला आणि जे फर्टिगेशन आपला रेग्युलर आहे ते चालू आहे. बरं, असं तुम्ही विशिष्ट कोणत्या कंपनीचं काही फर्टिगेशन वापरता, मग काय सांगाल तुम्ही? आपण बहुतेक म्हणजे मनशा पण जास्त प्रमाणात घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे बॅक्टेरिया आहेत ते आपण आपले जैविक पद्धतीचे जे तयार केलेले असतात तेच वापरतो. बरं, बॅक्टेरिया तुम्ही म्हणजे घरीच तयार केल्या होत्या? नाही, आपण आपले फर्म एक ममराबादला ओके, आपले गव्हर्नमेंटची तिथून आणतो आपण. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, दादांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं, एकदम सुंदर अशी बाग आहे. दादांचं म्हणणं काय आहे एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. दादांचं म्हणणं असं आहे, आपण जे रेग्युलर फर्टिगेशन करतो ते तर आपल्याला करायचंच आहे, परंतु त्याच्यासोबत आपल्याला सर्वात मोठी जोड ही बॅक्टेरियाची द्यायची आहे. बॅक्टेरियाची जोड दिल्याने आपली बाग अतिशय सुंदर आणि आपलं जे पिकाचं अपटेक आहे ते रेग्युलर चालू असतं आणि जे अन्नद्रव्य आहे ते योग्य प्रमाणात पिकाला भेटतं आणि पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य भेटलं तर बाग एकदम सुंदर ह्या बागेसारखी तुमची बाग सजणार आहे. तुम्ही बघू शकता क्वालिटी. आज म्हणजे निस्वंची क्वालिटी पाहूनच असं वाटतंय की निश्चितच 20च्या प्लस रास या बागेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आज दादा तुम्ही ही बाग पाहून तुम्ही समाधानी आहात का? बिलकुल समाधानी आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? माझा मित्रांना सर्वांना आज सल्ला राहील की तुम्ही कितीही फर्टिगेशन करा, पण त्यासोबत आपलं जे जमिनीत पडलेलं खत आहे ते पण आपटे व्हायला पाहिजे, म्हणून तुम्ही बॅक्टेरिया हा सोडलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर गुड आणि ताक बरोबर जर तुम्ही बॅक्टेरिया सोडला तर 100% आपल्या पांढऱ्या मुळ्यांची बी रचना खूप मोठ्या प्रमाणात होते आणि झाड पण एकदम ताजं तवानासारखं दिसतं. एवढीच माहिती देऊ. तर धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद.